आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेर नगर परिषद निवडणूक आणि बिनविरोधाची नादी, उमेदवारांना माघार आणि माघारीच्या मागे व्हिडिओमधील दडपशाही। काल वंचितची पत्रकार परिषद तर राष्ट्रवादीचा पुराव्यासकट पलटवार। जामनेर ही निवडणुकीची रणभूमी की लोकशाहीची गळचेपीचा प्रयोग। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। या व्हिडिओत तुम्ही पाहता वंचितचे उमेदवार वकील मोगरे यांना जोर जबरदस्तीने आणले जात आहे आणि सार्वत्रिक निवडणूक अधिकारी यांच्या दालनात ढकलले जात आहे। हीच घटना बिनविरोधी राजकारणाची वादग्रस्त वळण ठरत आहे। या घटनेनंतर काल वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेतली। भाजप सत्ताधाऱ्यांचा दबाव, संशयास्पद व्यक्तींचा हस्तक्षेप, लोकशाहीची गळचेपी असे गंभीर आरोप या ठिकाणी मांडण्यात आले। काँग्रेसचे नेते गौरव खोडपे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोगरे यांच्या विधानाला पलटवार केलेला आहे। त्यांनी मोगरे यांच्या विधानामध्ये विसंगती आणि दबाव भाजपचाच असे पुराव्यासह त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेत मांडले। प्रश्न अधिक गंभीर होतो जेव्हा मोगरे यांनी भाजपची नाते नाही असे म्हटले, पण त्यांचे सख्खे भाऊ संजय मोगरे हेच भाजपचे कार्यकर्ते असल्याचा पुरावा या ठिकाणी गौरव खोडपे यांनी पत्रकार परिषदेत दिला। वरचढ असताना माझ्यासोबत माझे सख्खे भाऊ ते होते आणि बाकीचे अजून कार्यकर्ते पण असतील, कारण तिथे बरीच गर्दी होती। आम्ही वरती चढलो। वरती चढल्यानंतर वरती चढल्याबरोबर मला खोडके सरांनी माझ्या दंडाला हात धरून मागे खेचला। साईडला धरल्याबरोबर दुसऱ्या 2-3 त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी तिसरा हात धरला। असं करून मला दोघं बाजूनी माझे एक हात माझा जवळपास 3-4 लोकांनी चालले, दुसरा हात 3-4 लोकांनी एका साईडला। त्याच्यात एकदम सर्व धावून आले। जर तुम्हाला ज्यांनी तुमची कॉलर पकडून तुम्हाला आतमध्ये ढकललं ना वकील साहेब, ते हे आहेत, यांचं नाव आहे रिजवान भाऊ। हे रिजवान भाऊ तुम्हाला ढकलतायत कॉलर पकडून आणि तुम्हाला सरळ ते CEO साहेबांच्या कॅबिन मध्ये घेऊन जात आहेत। काय संबंध आला यांचा तुम्हाला CEO साहेबांच्या कॅबिन मध्ये घेऊन जाण्याचा? व्हिडिओ शूटिंग जे केलेली आहे ते खोडके सरांच्या मुलाने स्वतः केलेली आहे। खोडके सर माझ्यासोबत आतमध्ये आले। त्या ठिकाणी खोडके सर मध्ये असताना खोडके सरांनी स्वतः भरलेला फॉर्म 6 नंबरचा त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या हातात घेऊन बघितला की त्यांनी कुठली माघार घेतली। त्यांनी सर्व खात्री केली। त्याच्यानंतर माझी हे नोंदवायला लागले, जे खतवायला लावले माघार। साईडला खोडके सर आहे। आता त्या ठिकाणी खोडके सर उभे असताना जो व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे त्या व्हिडिओमध्ये खोडके सरांना जाणीवपूर्वक घेण्यात आलेलं नाही। मला या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय, तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ पोहोचलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे वकील साहेबांचं की आम्ही एडिटेड व्हिडिओ पाठवलेले आहेत। ते व्हिडिओ आमचे नाही आहेत वकील साहेब, ते व्हिडिओ पत्रकारांनी घेतलेले व्हिडिओ आहेत। आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवे असतील तर आम्ही कधीही ते व्हिडिओ तुम्हाला देण्यास तयार आहोत। आमच्याकडे सगळे व्हिडिओ आमच्या फोनमध्ये आहेत, तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ देऊ। त्यांचा मोहन दिलीप खोडके त्याने स्वतः पण शूट केलेला तो व्हिडिओ आहे आणि स्वतः शूट केलेला व्हिडिओ आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मला सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चौबाजूंनी घट्ट पकडलेलं आहे, कोणी सोडायला तयार नाही। माझा मोबाईल पडतो, माझा चष्मा पडतो, मी चष्मा काढून हातात ठेवला, माझा चष्मा ते तोडायचा प्रयत्न करतायत, माझा श्वास गुदमरतोय, तरी एकही जण सोडायला तयार नाही। मला सोडा, मला जाऊ द्या। शेवटी मी सरांच्या कानात सांगितलं की सर
तुम्हाला काय हवं आहे? तर म्हणे मला 6 नंबरची माघार हवी आहे. तू जर 6 नंबर मध्ये माघार घेत असला तर आम्ही तुला मध्ये जाऊ देऊ, नाही तर 3 वाजेपर्यंत 10 मिनिटला आम्ही इथं पकडून ठेवू असं त्यांनी मला सांगितलं. शेवटी मी माझी सुट्टा करून घेण्यासाठी मी त्यांच्या कानात सांगितलं की सर ठीक आहे, मी 6 नंबरची माघार घेतो आणि तुम्ही म्हटलं तसं तुमच्या हिशोबाने मी करतो, 12 नंबर मध्ये मी माघार घेतो. त्यांनी मला सांगितलं. त्याच्यामुळे मला त्यांनी तिथून सोडल्यानंतर परत त्यांच्या माझ्या वडिलांवर करतायत, जे आमचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे, ज्यांनी धनशक्ती विरुद्ध उभं राहण्याची हिंमत दाखवलेली आहे. त्यांनी जामनेर तालुक्यातील जनतेला एक पर्याय दिलेला आहे आणि त्यांना खच्चीकरण करण्यासाठी तुम्ही खोटे आरोप करताय. गॅलरी मधल्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय की माझा श्वास गुदमरत होता, सरांनी मला तेव्हा सांगितलं की तू जर माझ्या मनासारखं करशील तरच मी तुला सोडेल. आणि मग मी सरांच्या कानात जाऊन सांगितलं की सर ठीक आहे, मी तुमच्या म्हणण्यानुसारच करेल. तेव्हा मला सरांनी सोडलं. वकील साहेब, तुम्ही कोर्टामध्ये काम करतायत, न्यायदेवतेचं रक्षण करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पत्रकारांना मागा, तुम्हाला हवा असल्यास तो पूर्ण व्हिडिओ मी देतो. त्या व्हिडिओमध्ये मला गॅलरीत तुम्ही खोडपे सरांच्या कानामध्ये बोलल्याचं दाखवून द्या. जर तुम्ही हे दाखवून दिलं की तुम्ही खोडपे सरांच्या कानात बोलले आणि मग खोडपे सरांनी सोडलं, तर मी स्वतः माझे ते वडील आहेत पण आमचे ते नेते आहेत, मी त्यांना सांगेल की तुम्ही राजकारणातून संन्यास घेऊन घ्या. फक्त माझी आता विनंती अशी याच्यामधनं की झाला प्रकार जो होता तर तो कम्प्लीटपणे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. त्यांनी व्हायरल केला ना तर सांगायला पाहिजे होतं की आम्ही स्वतः मोगरे वकिलाला धरलेलं आहे. हे जे कार्यकर्ते इथं धरलेले हे सर्व मोगरे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हे त्यांनी दिलं नाही. फक्त एकच तो एक कोणीतरी मागचा माग मला लोटतोय तेवढं एक व्हायरल केलं आणि मला दुसऱ्या कुठल्या तरी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारझोड केली आणि जबरदस्ती माघार घ्यायला लावली. असं चित्र निर्माण केलं महाराष्ट्रभर. माझ्यासोबत भाजपचा तिथं एकही पदाधिकारी नव्हता. मी जे त्या लोकांना तिथे ओळखतो ते सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तिथे होते. भाजपचा माझ्यासोबत एकही कार्यकर्ता दिसला. उलट मी मदतीला ज्यावेळेस मला श्वास गुदमरला तिथं तर त्यावेळेस मदतीला मी कोणी ओळखीचा इथं दिसतो काय यांच्या व्यतिरिक्त म्हणून मी आशेने बघत होतो त्यांच्या तावडून सुटण्यात, पण तिथं मला ओळखीचा कोणी दिसला नाही. तुम्हाला मी सांगतोय, ज्यांनी तुमची कॉलर पकडून तुम्हाला आतमध्ये ढकललं ना वकील साहेब, ते हे आहेत. यांचं नाव आहे रिजवान भाऊ. हे रिजवान भाऊ तुम्हाला ढकलतायत कॉलर पकडून आणि तुम्हाला सरळ ते सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये घेऊन जात आहेत. काय संबंध आला यांचा तुम्हाला सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये घेऊन जाण्याचा? तुम्ही कॅबिनमध्ये बसल्यावर तुम्हाला फोन देण्यासाठी हे आमचे बंधू, यांचं नाव तुषार चौधरी, यांना कॅप्सूल चौधरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक आहेत. हे तुम्हाला माहित नाही का की आम्ही दूध खुळे आहोत? वकील साहेब, जे तुम्ही गॅलरीतून येत आहात तेव्हा तुम्हाला जे मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतायत ते हे आमचे दुसरे बंधू अमित देशमुख, हे पहूर आणि वाकोद गटाचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य. आणि ज्या उमेदवाराच्या बाबतीत तुम्ही आमच्यावर आरोप करतायत ना वकील साहेब की खोडपे सरांनी आणि त्यांच्या मुलाने त्या उमेदवाराच्या खांद्यावर हात ठेवून माघार घेण्यासाठी घेऊन गेले, वकील साहेब तो प्रकार तसा नाहीये. तुम्ही तो व्हिडिओ एकदा परत बघा. आम्ही कार्यालयाच्या बाहेरून आमच्या उमेदवारावर इतका प्रचंड दबाव होता की त्या उमेदवाराला अक्षरशः रडू कोसळलं होतं. तर आम्ही कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने, मागच्या बाजूने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचं सांत्वन करत घेऊन येतोय की बाबा ठीक आहे, काही हरकत नाही, तुमची माघार झाली, पण आम्हाला माहिती आहे की तुमच्यावर काय परिस्थिती आहे. तुमच्या कौटुंबिक वादामध्ये आम्हाला वाढ करायची नाहीये, म्हणून आम्हीच त्यांना स्वतः सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही माघार घ्या. परंतु वकील साहेब आम्ही त्यांचं सांत्वन करत होतो, त्यांना माघार घ्यायला घेऊन जात नव्हतो. एकदा तुम्ही तो परत व्हिडिओ बघा. आणि ज्या उमेदवारांना च्या बाबतीत तुम्ही बोलतायत त्यांचं नाव उत्तम पाटील आहे वकील साहेब. आणि हे जे माझे बंधू दिसत आहेत तुम्हाला अमित देशमुख आणि त्यांच्या बाजूला माझे दुसरे बंधू आहेत अमर पाटील, हे पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत. हे दोघं व्यक्ती भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार उत्तम पाटील
यांच्यासोबत एका कारमध्ये बसून त्यांना एखादी गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती पकडून आणल्यासारखा त्यांना गाडीत बसवून घेऊन येतात. ते त्यांना घेऊन सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये जातात आणि त्यांची माघार नोंदवतात. याला वकील साहेब तुम्ही काय म्हणाल? वंचित बहुजन आघाडी, ज्या आघाडीची मुळात स्थापनाच संविधानाच्या रक्षणासाठी, गरीब, वंचित, शोषित, पीडित यांच्या रक्षणासाठी झाली आहे, त्या शोषितांच्याच विरोधात तुम्ही आता जातायत वकील साहेब. हे जे शोषित लोक आहेत यांना तुम्ही शोषिक म्हणतायत का? की तुम्ही पण शोषिक झाला आहात, शोषितांच्या बाजूने राहिला नाहीये? माहितीच्या अधिकारात तुम्ही व्हिडिओची मागणी करा. हे दोघं माझे बंधू आमच्या उमेदवारासोबत आहेत आणि जो व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरतोय त्याच्यात सुद्धा अमित देशमुख तुम्हाला तिथे दिसतील. हे आहेत विजय शिरसाट, हे सुद्धा आमचे बंधू आहेत, आमचे मित्र आहेत. विजय शिरसाट हे आपल्या मंत्री महोदयांसोबतचा तुम्हाला फोटो दिसताय. हे सुद्धा तेव्हा तुमच्या कॅबिनच्या बाहेर तिथे उभे आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहेत वकील साहेब. अजून किती फोटो दाखवू वकील साहेब? हे आहेत आमचे प्रदीपदादा गायके, हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत तुम्हाला ओळखताना. यांचा नुकताच भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे. हे आहेत आमचे मनोजदादा महाले, यांचा सुद्धा नुकताच भाजपात प्रवेश झालेला आहे. हे जे मध्ये बसलेत ना वकील साहेब तुमच्यासोबत, हे तुम्हाला मध्ये घुसल्या पेन देत आहेत, माघारीचे अर्ज त्यांच्याकडे आहेत. हे काय करताय तो मध्ये? हे आहेत आमचे दीपक मामा पाटील आणि हे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य आहेत. हे मध्ये तुम्हाला पेन देण्यासाठी काय करतायत? हे निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी आहेत का? आमचे मामाश्री जे आहेत दीपक मामा, हे तुम्हाला का पेन देत आहेत? का तुमचे सगळे फॉर्म भरून देत आहेत? याचं उत्तर तुम्ही देणार का वकील साहेब, की फक्त आरोपच करणार? हा आमच्या दीपक मामांचा फोटो. हे मध्ये बसून काय करत होते? महाराष्ट्रातल्या जनतेला मला विनंती आहे, यांच्या खोट्या आरोपांना तुम्ही बळी पडू नका. त्याला तुम्हाला खुल्लं आव्हान आहे. दुसरा विषय तुम्ही म्हणतात आमचे तालुकाध्यक्ष वगैरे सगळे तिथे होते. दुसरा व्हिडिओ वकील साहेब तुम्ही बघा. तुम्ही कोर्टामध्ये काम करताना एव्हिडन्सेस बघतात, पण मला असं वाटतंय की काल जी पत्रकार परिषद घेतली ती तुम्ही इतक्या दबावात घेतली की तुम्ही एव्हिडन्स पण बघण्याची तसदी घेतली नाही वकील साहेब. उगाच कोणाच्या तरी दबावामध्ये तुम्ही ती पत्रकार परिषद घेतलेली आहे. कारण की एव्हिडन्स सरळ सरळ सांगतायत की खोडपे सर, तो व्हिडिओ वकील साहेब तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्याच्यात खोडपे सर सरळ सरळ म्हणताना आढळतात की त्याला जाऊ द्या, त्याला जाऊ द्या. खोडपे सर एवढंच त्या व्हिडिओमध्ये म्हणतायत. आणि नंतर मध्ये तुम्हाला गचांडी तुमची पकडून ते रिजवान भाई जे ते घेऊन जात आहेत. त्यांच्या मागे एक राखाडी कलरचा जॅकेट घातलेला जो इसम आहे, त्यांचं नाव मला आठवणार नाही, पण ते तुमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, त्याचे उमेदवार आहेत. तर ते जे सगळं आहे वकील साहेब, हे जे सगळे विषय आहेत, हे तुम्ही याची शहानिशा करून, तुम्ही वकील आहात, तुम्ही एव्हिडन्सेस बघून जर तुम्ही आमच्यावर आरोप केले असते तर खरंच मला सुद्धा खूप आनंद झाला असता वकील साहेब. परंतु ज्या वंचित आघाडीचं आपण प्रतिनिधित्व करतायत, त्या वंचित आघाडीच्या मूलभूत तत्वांना तुम्ही हरताळ फासू नका, ही या निमित्ताने तुम्हाला माझी विनंती आहे. गरिबांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी उभे राहा, त्यांच्यासाठी संघर्ष करा. तुम्ही अजून एक त्या पत्रकार परिषदेत म्हणताय की मी खोडपे सरांना सांगितलं की मी 2 ठिकाणी उमेदवारी केली आहे, पण मी तिथे लढवू शकत नाही. माझा तुम्हाला एक स्पष्ट प्रश्न आहे, माझा तुम्हाला एक स्पष्ट सवाल आहे वकील साहेब. जर 2 ठिकाणी तुम्ही उमेदवारी करू शकत नव्हतात तर तुम्ही 2 ठिकाणी फॉर्म का भरलेत? मग तुम्हाला काही अपेक्षा होती का की 2 ठिकाणी फॉर्म भरल्यावर आपला काहीतरी विशिष्ट फायदा होणार आहे? जर तुम्हाला तुमची कुवत माहिती होती की तुम्ही 2 ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही, लढवू शकत नाही, मग तुम्ही 2 ठिकाणी फॉर्म भरलेत का? याचं उत्तर तुम्ही द्यायला हवं. तुम्ही जे सांगताय की खोडपे सर माझ्याशी बोलले, 12 नंबरमध्ये उमेदवारी कर म्हटले, हो हे खरं आहे. आम्ही तुम्हाला 12 नंबरच्या वार्डमधून उमेदवारी देण्यासाठी तयार होतो आणि तीच विचारणा आम्ही तुम्हाला करत होतो की तुम्ही भाजपवाल्यांसोबत जेव्हा आले, पायऱ्या चढायला लागले, तेव्हा आम्ही तुम्हाला एवढंच विचारत होतो की बाबा तुमची 12 नंबरची उमेदवारी आम्ही द्यायला तयार आहे, तुम्ही का माघार घेताय? तुमच्या सारख्या वंचित, शोषित, पीडित लोकांसाठी आम्ही तिथे उभे राहत होतो की जर तुमच्यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दबाव टाकून
माघार करून घेत आहेत, तर आम्ही तुमच्यासोबत वकील साहेब उभे आहोत. तुम्ही त्याचा विपर्यास केला आणि काहीतरी दादांत खोटे आरोप आमच्यावर केले. तुम्ही माघार घेण्याच्या आधी माझी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेते मंडळींना एक कळकळीची विनंती आहे की वकील साहेब माघार घेण्याच्या आधी कोणाच्या घरी बसलेले होते, हा प्रश्न तुम्ही वकील साहेबांना कृपया विचारा. कृपया तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा की माघार घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या भावासोबत कोणाच्या घरी बसलेले होते आणि तुम्ही कोणाच्या घरून उठून माघार घेण्यासाठी आले. इतका प्रश्न तुम्ही विचारा. वकील साहेब, पुनश्च एकदा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या बोलण्यामध्ये खूप साऱ्या कॉन्ट्रॅडिक्टरी गोष्टी आठवल्या. जसं की तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही 12:26 म्हणतायत की माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी गुन्हा दाखल करणार आहे, आणि लगेच 12:35 त्या जी तुमची क्लिप आहे त्या क्लिपमध्ये तुम्ही बघा, 12:35 तुम्ही लगेच म्हणतायत की मला फक्त धक्काबुक्की झाली. मग वकील साहेब, नक्की काय झालेलं आहे? तुम्हाला हल्ला झालाय तुमच्यावर की तुम्हाला फक्त धक्काबुक्की झाली? वकील साहेब, तुम्ही तुमच्या शब्दांचं पहिले विश्लेषण करा आणि मग आमच्यावर आरोप करा. वकील साहेब, तुमच्यासारखे मुद्दे मांडणी कदाचित आम्हाला जमणार नाही, पण आम्ही सत्य बोलतो आहोत हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांवर सुद्धा आरोप केले की तुम्ही खोट्या माहितीच्या आधारे उगाच काहीतरी आमचा व्हिडिओ ट्विट केला, तो मागे घ्यावा. तो व्हिडिओ मागे घेतला जाणार नाही, कारण की त्याला हे एवढे इथे पुरावे मी आता या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत. तुम्ही आमच्यावर गुन्हा नक्कीच दाखल करा. वकील साहेब, लोकशाहीची गळचेपी जिथे जिथे होत राहील आणि लोकशाहीचा जिथे जिथे खून होत राहील तिथे तिथे आम्ही एक नाही 1000 गुन्हे आमच्या अंगावर घेऊ, हेच या निमित्ताने तुम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझं सांगणं आहे, माझं म्हणणं आहे. धन्यवाद. तुम्हाला या सर्व घडामोडीत आता सर्वांचे लक्ष लागून आहे. वकील मोगरे तक्रार दाखल करतात का? प्रशासन चौकशी करते का? बिनविरोध ठरवणारे का घाईत होते? आणि जामनेरमध्ये मत कोण ठरवतं, जनता की दबाव? आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड लीडर, जनतेचा आवाज. पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 88 06 26 02 98 94 21 51 34 60.